दंडोत प्रणाम. मायबाप श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला रणांगणावर जो उपदेश केला, जे ज्ञान सांगितलं, त्याला गीता ज्ञान असे म्हणतात. मायबाप पहिल्या अध्यायात तर श्रीकृष्ण महाराजाची एंट्रीच नाही. अर्जुनानंच वक्तव्य केलं आणि दुसऱ्या अध्यायात मात्र श्रीकृष्ण महाराज आले आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना असोच्यानं शोचस्तोम प्रज्ञावादांचे भाष्यसे गतासूंचे नानुशोचित्य पंडिता. अरे म्हणले, असं करू नको. जे स्वतः विचार करायचा त्याचा विचार करत नाहीस आणि ज्याचा नाही त्याचा विचार करतोस, हे तुझं काही बरोबर नाही. आणि हे बघ, तू जर अथ चेतो मिमम धर्मीम संग्राम न करिष्यसी तत स्वधर्म कीर्तीमचे हितो पाप मावसेस. तर तू जर हे धर्मयुद्ध केलं नाहीस तर तुला पाप लागेल, तो हित बी होणार नाही आणि तुला पाप लागेल. आणि तू संभावित माणूस आहेस आणि जर संभावित माणसाची अपकीर्ती झाली तर ती मरणापेक्षा वाईट असते. ते संभावित अशीचा कीर्ती मरणादतिरीची, मरणापेक्षा वाईट ती अपकीर्ती तू होईल. कीर्तीमचा अपि भूतानी कथयशील ते व्यायाम. अकीर्ती करते लोक तुझी, पळून गेला, भ्याला असं म्हणते, आणि ती अपकीर्ती तुला स्वस्तले जाणार नाही. आणि अकीर्तीमचा अपि भूतानी कथयशील ते व्यायाम संभावित अशीचा कीर्ती मरणाची रिच्यते. आणि हे संभावित माणसाला ही अपकीर्ती मरणापेक्षा वाईट, मरणापेक्षा दुस्तर असते, मरणापेक्षा दुःखाची असते. त्यामुळं अर्जुना तू युद्ध कर. तू तस्मात उत्तिष्ठ कौंते युद्धाय कृतनिश्चय, युद्ध करण्याचा निश्चय कर अर्जुना. आणि मग अर्जुन म्हणला की देवा, अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना तू स्थितप्रज्ञ हो. म्हणजे काय होय, वेदाच्या नादी लागू नको. त्रैगुण्य वेदा निस्त्रैगुण्य हो अर्जुन, निर्दोष हो, नित्य सत्वस्थ हो, निर्योगक्षेम आत्मवान व्हा आणि स्थितप्रज्ञ हो. एकच विचारावर ठाम राहा. तर ते म्हणला स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कैरलिंगेस म्हणजे कसा बोलतो तो, कसा चालतो, कसा बोलतो, असं श्रीकृष्ण महाराजाला पहिला प्रश्न दुसऱ्या अध्यायामध्ये पहिला प्रश्न विचारला अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला. ते म्हणला हा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषित किमाशित ऊर्जेत किं. मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला 17 श्लोकातून उत्तर दिलं आणि हा इथं अध्याय संपला. तिसऱ्या अध्यायामध्ये त्याला कर्माचं ज्ञान सांगितलं आणि ते म्हणले, कर्म कसं करायचं अर्जुना, यज्ञार्थात कर्मणो नेत्र, परमेश्वरासाठीच कर्म करायचे. यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन, परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वरासाठी जे कर्म माणूस करतो ते कर्म बंधनात टाकत नसतात माणसाला, परंतु बाकीचे जे कर्म आहेत ते माणसाला बंधनात टाकणारे असतात. यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कंते मुक्त संघ समाचार, परमेश्वरासाठीच कर्म कर. यज्ञ म्हणजे परमेश्वर. तर तिसऱ्या अध्यायात हे सांगितलं. चौथा अध्यायामध्ये त्यांनी ज्ञान सांगितलं. ते म्हणले, न अर्जुना नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव ते तत्स्वमेव संसिधी कालीनात्मनि विद्यते. आणि श्रद्धा आणि हे ज्ञानासारखं कोणचंही नाही, ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव देते, ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही असं त्यांनी सांगितलं. तो ज्ञान कर्मसन्यास योग आहे तो. आणि 5वा अध्याय आहे कर्मसन्यास योग. कर्मसन्यासामध्ये त्यांनी कर्माची बी माहिती दिली आणि त्यागाची बी माहिती दिली. आणि मग त्यांनी सांगितलं की अर्जुना तुला शांती कशी मिळेल, सुख कसं मिळेल, असं स्वातंत्र्य कसं मिळेल. येतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्षपरायणा विगतेच्या भय क्रोधो हे सदा मुक्त असे. तू जर मन बुद्धी ताब्यात ठेवलीस तर तुझी नक्कीच तुला स्वातंत्र्य आहे. पण मन जर तुझ्या ताब्यात नसेल तर तुला कधीही तुझं स्वातंत्र्य हिरावून घेऊन जाऊ शकते आणि तू ज्याला जाऊ बसू शकतोस. त्यामुळं मन बुद्धी ताब्यात ठेव. आणि तुला शांती पाहिजे असेल तर परमेश्वर जाणून घे. भक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोकमय सर्व सुहृदम सर्वभूतानाम ज्ञातोम शांती मुच्छते. असं श्रीकृष्ण महाराजाला सर्व यज्ञाचा भक्त आहे असं जाणून घे आणि ते जाणलं तर तुला शांती मिळू शकते.
असा 5व्या अध्यायामध्ये सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम करायचं सांगितलं. 7वा ज्ञानविज्ञान सांगितलं. 8वामध्ये तर 7 प्रश्न विचारले एकाचे त्यात किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते आधियज्ञे कथं कुत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण कालेच कथम नियवशी नितात. तर श्रीकृष्ण महाराजांनी त्याला अतिशय उत्तर दिलेत. त्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर ते बघा तुम्ही व्हिडिओ, तर त्यातले उत्तर तुम्हाला समजून जातील. आणि 8व्या अध्यायामध्ये हे सांगितलं. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग नाम सांगितलं. आणि 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलं. 11व्या अध्यायामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी विश्वरूप दर्शन केलं. 12व्यामध्ये भक्त कोण चांगला आहे तर ते सांगितलं. 13व्या अध्यायामध्ये 13 क्षेत्रज्ञ विभाग योग सांगितला. 14व्या गुणोत्तर विभाग सांगितला. आणि 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलं, पुरुषोत्तम योग सांगितला. आणि त्या पुरुषोत्तम विभागाच्या शेवटी ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना इति गुहे तमम शास्त्र, हे गुहे असं शास्त्र आहे. मी द मुक्त मायानग, मी तुला हे सांगितलेलं आहे. आणि यातच बुद्धा बुद्धी माणसात कृतकृतच भारत. आणि हे शास्त्र आल्यानंतर माणूस कृतकृत्य होतो आणि बुद्धिमान होतो. हो, हे शास्त्र पठन करा, गीता पठन करा, बुद्धिमान व्हा आणि कृतकृत्य व्हा अशी विनंती करतो. आणि शेवटी आपले फारच कमी सबस्क्रायबर झालेत मायबापो, तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.